आजचा आपण टॉपिक घेणार आहोत ब्लड ट्रान्सफ्यूजन. ठीक आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ब्लड ट्रान्सफ्यूजन ॲज अ नर्सिंग ऑफिसर आपल्याला किती जास्त रिस्पॉन्सिबिलिटी असतात आणि मॅक्झिमम एक्झामचा फेवरेट टॉपिक आहे ब्लड ट्रान्सफ्यूजन. आयदर 1 or 2 क्वेश्चन नेहमीच असतात. ठीक आहे. तर आपण आज टॉपिक बघूया ब्लड ट्रान्सफ्यूजन. तर ब्लड ट्रान्सफ्यूजन बघण्याला आपल्याला सगळ्यात पहिले माहीत पाहिजे की ब्लडबद्दल थोडा बेसिक इन्फॉर्मेशन पाहिजे. तर सगळ्यात पहिले आपण ते बघूया व्हॉट इज ब्लड. ठीक आहे. तर ब्लडबद्दल आपण बेसिक माहिती बघूया. ठीक आहे. ब्लडला आपण दुसरं नाव काय म्हणतो? फ्लुइड ऑफ लाईफ. ठीक आहे. फ्लुइड ऑफ लाईफ. ठीक आहे. जर आपल्या बॉडीमध्ये ब्लड नसेल तर काय होईल? सिंपल आपली डेथ होऊन जाईल. ठीक आहे. ब्लडला आणखी ब्लडवर क्वेश्चन कुठे येतो? ब्लडला आपण काय म्हणतो? इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू. फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू. फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू. ठीक आहे. तर आपण याला कनेक्टिव्ह टिश्यू का बरं म्हणतो ब्लडला? तर सगळ्यात पहिले ब्लडमध्ये काय असतं? तर मॅट्रिक्स असतं. ठीक आहे. मॅट्रिक्स. मॅट्रिक्स म्हणजे काय? यामध्ये ब्लडमध्ये 2 गोष्टी प्रेझेंट असतात. आपल्याला माहीत आहे कुठल्या असतात त्या? एक तर असते प्लाझ्मा आणि दुसरं काय असते? सेल्स. ठीक आहे. याला मॅट्रिक्स असते. मॅट्रिक्समध्ये प्लाझ्मा प्रेझेंट असतं आणि सेल प्रेझेंट असतं. म्हणून ब्लडला आपण काय म्हणतो? कनेक्टिव्ह टिश्यू म्हणतो. आणखी एक रिझन आहे, इट कनेक्ट द डिफरंट सिस्टीम्स ऑफ द बॉडी. आपल्या बॉडीचं काय डिफरंट सिस्टीम हे कनेक्ट करतं, म्हणून आपण याला काय म्हणतो? कनेक्टिव्ह टिश्यू म्हणतो. ठीक आहे. हा पॉईंट क्लिअर झाला पाहिजे सगळ्यात पहिले आपल्याला की आपण ब्लडला कनेक्टिव्ह टिश्यू का बरं म्हणतो. तर 2 पॉईंट सांगितले मी तुम्हाला ब्लडला कनेक्टिव्ह टिश्यू म्हणण्यामागचं कारण काय? तर इट हॅज मॅट्रिक्स आणि मॅट्रिक्समध्ये काय असतं? प्लाझ्मा प्रेझेंट असते आणि सेल प्रेझेंट असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय? इट कनेक्ट्स द डिफरंट सिस्टीम्स ऑफ द बॉडी, म्हणून आपण ब्लडला कनेक्टिव्ह टिश्यू म्हणतो. ठीक आहे. आता ब्लडबद्दल आणखी बेसिक जर आपण माहिती करून घ्यायला गेलो तर ब्लडचं पीएच आपल्याला माहीत असायला पाहिजे. ब्लडचं पीएच किती असतं? नॉर्मली 7.35 to 7.45. म्हणजे काय? स्लाइटली ॲसिडिक आहे. आणि आपल्या जे ऑन ॲन ॲव्हरेज आपण जर ॲडल्टमध्ये जर बघायला गेलो, ठीक आहे, नॉर्मल ॲडल्ट फिमेल असेल किंवा मेल असेल, तर आपल्या टोटल बॉडी वेटचं किती % हे ब्लडने ऑक्युपाय केलेलं असतं? तर बॉडी वेटच्या 8%. क्वेश्चन येतो एक्झाममध्ये की आपल्या टोटल बॉडी वेटचं हाऊ मच ब्लड कॉम्प्रोमाइज अबाउट द बॉडी वेट? 8%. पण आपण फर्दर जर आणखी माहिती घेतली तर मेलमध्ये आणि फिमेलमध्ये किती असतं? तर मेलमध्ये ऑन ॲन ॲव्हरेज 5 to 6 लिटर ब्लड असतं. ठीक आहे. आणि फिमेलमध्ये थोडा कमी असतं. फिमेल या बॉडी बिल्डनं थोडा कमी असतात ॲज कम्पेअर टू मेल. तर फिमेलमध्ये ऑन ॲन ॲव्हरेज किती? 4 to 5 लिटरचं ब्लड असतं. या बेसिक गोष्टी आपल्याला काय ब्लडबद्दल माहीतच पाहिजे की पीएच किती आहे? 7.35 to 7.45. त्यानंतर बॉडी वेटच्या नुसार जर आपण बघितलं तर टोटल 8% राहतं. मेलमध्ये 5 to 6% राहतं आणि 5 to 6 लिटर आणि फिमेलमध्ये 4 to 5 लिटर. आता हे झालं ब्लडबद्दल. आता आपण बघूया ब्लडचे कंपोनंट. ठीक आहे. ब्लड कंपोनंट्स. तर ब्लडमध्ये 2च कंपोनंट असतात मेनली. कुठले कंपोनंट असतात? तर ब्लडमध्ये काय असतं? प्लाझ्मा असतं आणि सेल्स असतात. तर आपल्याला क्वेश्चन कुठे येतो की आपल्या बॉडीमध्ये प्लाझ्मा किती % असतो आणि सेल्स किती % असतात? तर प्लाझ्मा असते आपल्या बॉडीमध्ये 55% आणि सेल असतात 45%. या सेललाच आणखी दुसरं नाव देऊ आपण फॉर्म एलिमेंट्स. याला दुसरं नाव म्हणतात फॉर्म एलिमेंट्स. ठीक आहे. आता प्लाझ्मा म्हणजे काय आणि सेल म्हणजे काय नेमकं बघा की सपोज इमॅजिन करा की मी काय करतो? ब्लड डोनेट करतो. मी जे ब्लड डोनेट करेल ते कुठलं ब्लड असेल? ते होल ब्लड, म्हणजे सगळे कंटेंट त्याच्यामध्ये प्रेझेंट राहतील आणि त्या कंटेंटमधून मी सेल फक्त वेगळे करून टाकले तर उरलेला कंटेंट काय राहील? प्लाझ्मा. तर प्लाझ्माला काय म्हणून? इट इज द कंटेंट आफ्टर रिमूव्हिंग द ब्लड सेल्स. ठीक आहे. कंटेंट और याला आपण कंपोनंट म्हणतो आफ्टर रिमूव्हिंग ब्लड सेल्स. ठीक आहे. याचा जर कलर विचारला तर हा स्ट्रॉ कलरचा असतो. ठीक आहे. जेव्हा आपण सगळ्या सेल्स काढून टाकतो आणि फक्त आपल्याकडं स्ट्रॉ कलर किंवा काय थोडा कलरलेस प्रमाणे उरतो त्याला आपण काय म्हणतो? प्लाझ्मा म्हणतो. आता सेल्समध्ये आपल्याला माहीत आहे ब्लडमध्ये आपल्याकडे कुठल्या सेल्स असतात आपल्या बॉडीमध्ये? तर WBC असतात.
ठीक आहे. आणखी काय असतात, RBC असतात आणि प्लेटलेट्स असतात. ठीक आहे. WBCला आपण दुसरं नाव काय देतो, ल्युकोसाइट्स. RBCला दुसरं नाव काय, इरेथ्रोसाइट्स. आणि प्लेटलेटला आपण काय म्हणतो, थ्रोम्बोसाइट्स. या सगळे बेसिक सेल्स आहे. WBCच्या फर्दर 2 कॅटेगरीज असतात. त्यामध्ये असतात अग्रॅन्युलोसाइट आणि ग्रॅन्युलोसाइट. अग्रॅन्युलोसाइट आणि ग्रॅन्युलोसाइट. ठीक आहे. तर ग्रॅन्युलोसाइटमध्ये कुठल्या सेल्स असतात, तर ग्रॅन्युलोसाइट्समध्ये 3 टाईपच्या सेल्स असतात आपल्याला माहीत आहे. एक असते ॲसिडोफिल, याला दुसरं नाव म्हणतो आपण इओसिनोफिल. त्यानंतर असते बेसोफिल आणि न्यूट्रोफिल्स. आणि अग्रॅन्युलोसाइटमध्ये 2 प्रकारचे सेल असतात फर्दर. एक म्हणजे मोनोसाइट आणि दुसरं म्हणजे लिम्फोसाइट्स. ठीक आहे. तर हे बेसिक आपल्याला काय, ब्लडमधल्या जे सेल्स आहेत त्याला आपण फॉर्म एलिमेंट म्हणतो, ते आपल्याला माहीत पाहिजे. इथे WBC RBC प्लेटलेट्सवर वेगळे क्वेश्चन राहतात, पण तुम्हाला एकदम बेसिकमध्ये विचारलं तर इथे डिफरन्स विचारला जातो की WBCच्या 2 टाईपच्या सेल असतात, त्या म्हणजे अग्रॅन्युलोसाइट आणि ग्रॅन्युलोसाइट. तर ते फर्दर डिव्हिजनमध्ये आपल्याला क्वेश्चन विचारतात की ग्रॅन्युलोसाइट कुठल्या आणि अग्रॅन्युलोसाइट कुठल्या. तर ग्रॅन्युलोसाइट म्हणजे काय, तर त्यांच्या सायटोप्लाझममध्ये ग्रॅन्युल्स प्रेझेंट असतात म्हणून आपण त्यांना ग्रॅन्युलोसाइट म्हणतो. आणि अग्रॅन्युलोसाइट म्हणजे यांच्या सायटोप्लाझममध्ये ग्रॅन्युल्स प्रेझेंट राहत नाही. ठीक आहे. तर ग्रॅन्युलोसाइट कुठल्या आहे, ॲसिडोफिल, याला दुसरं नाव असतं इओसिनोफिल्स. त्यानंतर बेसोफिल्स आणि न्यूट्रोफिल्स. नंतर अग्रॅन्युलोसाइटमध्ये कुठले असतात, मोनोसाइट आणि लिम्फोसाइट्स. तर हे आपण काय बघितलं, बेसिक ब्लडबद्दल थोडा माहिती बघितली. आता आपण ॲक्च्युअलमध्ये बघू व्हॉट इज ब्लड ट्रान्सफ्युजन. आलं सगळ्यांना लक्षात ब्लडबद्दल बेसिक थोडा. आता आपण बघूया ब्लड ट्रान्सफ्युजनची सगळ्यात पहिले डेफिनेशन, की नेमकं आपण ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणतो कशाला. ठीक आहे. सो इट इज द रिप्लेसमेंट ऑफ ब्लड or its components. आता बरेच लोकांना काय वाटतं, ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणजे आपण म्हणजे काय फक्त ब्लड देतो, पण तसं नाही. ब्लडचे जे कंपोनंट असतात ते आपण फर्दर काय शिकणार आहोत. तर ब्लड किंवा ब्लडचे कंपोनंट हे कुठल्या पण प्रोसिजर देतो, याला आपण म्हणतो ब्लड ट्रान्सफ्युजन किंवा ब्लड ॲडमिनिस्ट्रेशन. पण याचा पर्पज काय असतो. ठीक आहे. ब्लड ट्रान्सफ्युजनचा पर्पज काय असतो, तर सगळ्यात पहिलं काय असतं, टू रिस्टोर ब्लड व्हॉल्यूम. आणखी दुसरं काय असू शकते, टू प्रोव्हाइड प्लाझ्मा प्रोटीन्स आणि क्लॉटिंग फॅक्टर. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपल्या ब्लडमध्ये काय असतात, प्लाझ्मा प्रोटीन्स असतात आणि क्लॉटिंग फॅक्टर असतात. आणखी काय असतं, टू प्रोव्हाइड अँटीबॉडीज. ठीक आहे. या सगळ्या पर्पजसाठी आपण काय करतो, ब्लड ट्रान्सफ्युजन करतो. एकदा परत बघूया व्हॉट इज ब्लड ट्रान्सफ्युजन. इट इज द रिप्लेसमेंट ऑफ ब्लड और इट्स अ कंपोनंट. बट फॉर व्हॉट, कशासाठी, तर टू रिस्टोर ब्लड व्हॉल्यूम. सगळ्यात पहिले आपल्या बॉडीमध्ये काय ब्लड कमी आहे, डिफिशियन्सी आहे, तर आपण काय करतो, ब्लड व्हॉल्यूम वाढवतो, रिस्टोअर करतो. त्यानंतर दुसरं काय, तर प्लाझ्मा प्रोटीन्स. आता प्लाझ्मा प्रोटीन कुठले आपल्याला ब्लडमध्ये माहीत आहे, कुठले, अल्बुमिन, ग्लोब्युलिन आणि फायब्रोनोजिन. हे तिन्ही काय असतात, प्लाझ्मा प्रोटीन आपल्या ब्लडमध्ये प्रेझेंट असतात. आयदर यांची डिफिशियन्सी असेल तर आपण काय करतो, ॲडमिनिस्टर करतो. ठीक आहे. आणखी एक क्लॉटिंग फॅक्टर. आता खूप सारे क्लॉटिंग फॅक्टर, मला वाटतं 13 क्लॉटिंग फॅक्टर काय आपल्या ब्लडमध्ये प्रेझेंट राहतात. आणि वेगवेगळे क्लॉटिंग फॅक्टरमुळे काय होतात, वेगवेगळे डिसीजेस होतात. मोस्टली आपल्याला काय हिमोफिलिया A आणि B वगैरे माहीत राहतात. ठीक आहे. तर तरी पण एवढं सांगतो की क्लॉटिंग फॅक्टरची जर डिफिशियन्सी असेल तरी ते आपण काय करतो, ब्लड ॲडमिनिस्ट्रेशननी दूर करू शकतो. आणि दुसरं काय, तर अँटीबॉडीज. आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की आपल्या काय असतात, ब्लडमध्ये अँटीबॉडीज राहतात. त्या सगळ्या गोष्टीसाठी आपण काय करतो, ब्लड ॲडमिनिस्ट्रेशन करतो. ठीक आहे. तर ही झाली ब्लड ट्रान्सफ्युजन किंवा ब्लड ॲडमिनिस्ट्रेशनची आपली डेफिनेशन. आता याच्यानंतर आपण बघणार आहोत व्हॉट आर द ब्लड प्रॉडक्ट्स, डिफरंट ब्लड प्रॉडक्ट्स. ठीक आहे. आताच आपण कंपोनंटबद्दल बोललो, तर आपल्याला काय डिफरंट ब्लड प्रॉडक्ट माहीत असणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक ब्लड प्रॉडक्ट माहीत असताना आपण प्रत्येक ब्लड प्रॉडक्टची काय तर स्पेसिफिकेशन बघणार आहोत. त्या स्पेसिफिकेशनवर मोस्टली काय असतात, क्वेश्चन असतात, म्हणून आपल्याला ते ॲज इट इज लक्षात ठेवायचे. तर कुठले ब्लड प्रॉडक्ट बघणार आहोत आपण, सगळ्यात पहिले PRBC. ठीक आहे. PRBC आणि डिफरंट जे आहेत आपले सगळे. त्यानंतर आहे होल ब्लड,
त्यानंतर आहे FFP, ठीक आहे. पहिले आपण हे 3 बघूया मेन. तर या सगळ्यांमध्ये आपल्याला काय बघायचं, सगळ्यात पहिले बघायचं आहे व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजेच काय, स्टँडर्ड व्हॉल्यूम राहणार. स्टँडर्ड व्हॉल्यूम. त्यानंतर यांचं बघायचं स्टोरेज, म्हणजे यांना आपण किती वेळेसाठी स्टोअर करून ठेवतो. त्यानंतर याच्या आपलं बघायचं आहे ट्रान्सफ्युजन टाईम, की किती वेळामध्ये कोणता प्रॉडक्ट आपल्याला ट्रान्सफ्यूज करायचा आहे. आणि त्यानंतर एक असतो राईज इन HB, राईज इन हिमोग्लोबिन, ठीक आहे. या चारही पॉईंटमध्ये आपण काय करणार आहोत, सगळ्या गोष्टी कॅटेगरीज करणार आहोत. साईडचा बोर्ड विजिबल आहे सगळ्यांना? ओके, चला. तर आपण सगळ्यात पहिले बघूया PRBC. आता PRBCहून आपल्याला नावात काय लक्षात येतं बघा, पॅक रेड ब्लड सेल्स, ठीक आहे. म्हणजे आपण काय देतोय, फक्त रेड ब्लड सेल्स देतोय, ठीक आहे, होल ब्लड नाही देत आहे. तर रेड ब्लड सेल्सचं स्टँडर्ड व्हॉल्यूम काय असणार आहे आपलं, तर 300 ml. ओके. बरेच बुकमध्ये व्हॅल्यू थोडाफार चेंज आहे, पण आपल्याला स्टँडर्ड व्हॉल्यूम जर लक्षात राहिलं तर आपण काय थोडं मिळतं जुळतं व्हॅल्यू लक्षात ठेवू शकतो. तर PRBCचं स्टँडर्ड व्हॉल्यूम राहणार आहे 300 ml आणि याचा स्टोरेज टाईम राहणार आहे 42 to 45 days, ठीक आहे. काही बुकमध्ये 42 दिलं आहे, काही बुकमध्ये 45 दिलं आहे, पण आपल्याला ऑन ॲन ॲव्हरेज लक्षात ठेवायचं आहे की PRBC आपण किती दिवसापर्यंत स्टोअर करू ठेवू शकतो, फॉर 42 to 45 days. इथेच क्वेश्चन असतात नेमका की आपण RBC जे आहे किती दिवसापर्यंत स्टोअर करून ठेवू शकतो. आणि ट्रान्सफ्युजन टाईम म्हणजे RBC आपल्याला किती वेळामध्ये ट्रान्सफ्यूज करायचं आहे, तर इन बिटवीन 2 to 4 hours, ठीक आहे. 2 ते 4 तासामध्ये आपल्याला RBC काय करायचं, ट्रान्सफ्यूज करायचं असते. त्याच्यानंतर राईज इन HB. आपल्याला बरेचदा क्वेश्चन येतं एक्झाममध्ये की पेशंटला काय ॲनिमिया झालेला आहे आणि त्याला काय 1 पॉईंट PRBC दिलेला आहे, तर एक्सपेक्टेड राईज इन HB एका युनिट ऑफ ब्लडमध्ये, इन 1 युनिट ऑफ पॅक रेड ब्लड सेल्स पेशंटचा HB कितीने वाढेल, तर 1% किंवा 1 g/dl, ठीक आहे. तर 1% किंवा 1 g/dl किंवा एका युनिटने काय होईल, HB वाढेल. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. बघा एकदा रिपीट करूया आपण. PRBC म्हणजे काय, फक्त आपण पॅक रेड ब्लड सेल्स देतोय, होल ब्लड नाही देत आहे. तर त्याचं काय स्टँडर्ड व्हॉल्यूम आहे 300 ml. स्टोरेज म्हणजे आपण स्टोअर किती दिवसापर्यंत ठेवू शकतो, तर 42 to 45 days. ट्रान्सफ्युजन टाईम बघा इथं पण लक्षात ठेवायची गरज आहे, कारण की प्रत्येक प्रॉडक्टचा ट्रान्सफ्युजन टाईम थोडा चेंज होतो, 2 to 4 hours. आणि राईज इन HB एका युनिटमध्ये किती, तर 1 ग्रामनं HB वाढतं आपलं, ठीक आहे. त्यानंतर बघूया होल ब्लड. आता होल ब्लडवरून नावून आपल्याला लक्षात येते यामध्ये काय असणार आहे की कुठलाही कंपोनंट काय रिमूव्ह केलेला नाही, कुठलाही कंटेंट ब्लडमधून काय रिमूव्ह केलेला नाही. सगळ्या सेल्स प्रेझेंट आहे, प्लाझ्मा प्रेझेंट आहे, सगळे क्लॉटिंग फॅक्टर प्रेझेंट आहे. ते म्हणजे काय, होल ब्लड, ठीक आहे. तर होल ब्लडचा स्टँडर्ड व्हॉल्यूम, तुम्ही जर काय BT वगैरे लावले असेल पेशंटला आणि तुम्ही ब्लड बॅग जर बघितली असेल, तुम्हाला माहीत आहे की त्याच्यामध्ये किती असतं, 350 mlचं ब्लड असतं होल ब्लडच्या 1 युनिटमध्ये. आणि स्टोरेज टाईम असतो आता 28 to 35 days. बघा थोडासा टाईम चेंज झालेला आहे, म्हणून प्रत्येकाचं काय डिफरन्शिएट करणं गरजेचं आहे. ट्रान्सफ्युजन टाईम दोघांचा सेमच असतो 2 to 4 hours, ठीक आहे. आणि जर मोस्ट याच्यापेक्षा पण स्पेसिफिक क्वेश्चन विचारला की होल ब्लड आपल्याला किती वेळेत आपल्याला ट्रान्सफ्यूज करायचा, तर लेस दॅन 4 hours. नंतर आपण तो पॉईंटमध्ये परत क्लिअर करणारच आहे, ठीक आहे. आणि राईज इन HB सेम असणार आहे, किती, 1% g/dl, ठीक आहे. तर होल ब्लडमध्ये आणि PRBCमध्ये काय कॉमन आहे बघा, तर ट्रान्सफ्युजन टाईम सेम आहे, राईज इन HB सेम आहे, फक्त चेंज कुठे आहे, थोडा स्टोरेज टाईममध्ये चेंज आहे आणि स्टँडर्ड व्हॉल्यूममध्ये चेंज आहे, ठीक आहे. त्यानंतर आपण बघूया FFP, फ्रेश फ्रोझन प्लाझ्मा, ठीक आहे. तर या दोघांचं पहिलं आपण यूज बघूया की कुठल्या कंडिशनमध्ये आपण PRBC काय करतो, पेशंटला ट्रान्सफ्यूज करतो आणि कुठल्या कंडिशनमध्ये आपण होल ब्लड ट्रान्सफ्यूज करतो. आता बघा इथं फक्त आपण काय देत आहोत, रेड ब्लड सेल्स देत आहोत. तर रेड ब्लड सेल्स आपण कुठल्या कंडिशनमध्ये देतो, तर ॲनिमियामध्ये. ॲनिमिया, आता ॲनिमिया दोन्ही टाईपचा असू शकतो, ॲक्यूट ॲनिमिया असेल किंवा क्रोनिक ॲनिमिया असेल. तर ॲनिमियामध्ये मोस्टली आपण काय करतो, PRBC देतो. आणि होल ब्लड आपण कुठल्या कंडिशनमध्ये देतो, जर शॉकच्या पेशंटमध्ये, ठीक आहे. हा शॉकमध्ये कुठला असेल, हायपोव्हॉल्मिक शॉक असेल किंवा मेजर ट्रॉमा. पेशंटला जर मेजर ट्रॉमा झालेला आहे, मेजर ट्रॉमा म्हणजे सगळं RTA पेशंट आहे, त्याच्यामध्ये काय झालेलं आहे,
खूप जास्त ब्लड लॉस झालेलं आहे, अशा पेशंटला आपण RBC देणार का? नाही. त्याला काय क्लॉटिंग फॅक्टर पण लागणार, त्याला काय प्लाझ्मा पण लागणार. तर होल ब्लड आपण कुठल्या पेशंटला देणार आहे? आयदर एक तर हायपोव्हॉलेमिकचा पेशंट असेल, हायपोव्हॉलेमिक शॉकचा पेशंट असेल, और मेजर ट्रॉमाचा किंवा मेजर सर्जरी. ठीक आहे. काही काही जे मेजर सर्जरी असतात त्याच्यामध्ये काय होतं, खूप सारा ब्लड लॉस होतो, त्या पण पेशंटला आपण काय देतो? होल ब्लड देतो. ठीक आहे. आता याच्यानंतर बघूया फ्रेश फ्रोझन प्लाझ्मा. आता नावातच लिहिलं काय आहे यामध्ये, फक्त प्लाझ्मा देतो. तर प्लाझ्माचा स्टँडर्ड व्हॉल्यूम किती असतो? 200 to 225 ml. ठीक आहे. आणि याचं स्टोरेज बघा, प्लाझ्माला आपण सगळ्यात जास्त स्टोअर करून ठेवतो अप टू 1 year. 1 year. आणि ट्रान्सफ्युजन टाईम बघा, प्लाझ्मामध्ये काय असणार आहे? क्लॉटिंग फॅक्टर असणार आहे आणि प्लाझ्मा प्रोटीन्स असणार आहे. ठीक आहे. FFP फ्रेश फ्रोझन प्लाझ्मामध्ये. आणि आपण काय करतो, कुठल्या कंडिशनमध्ये देणार आहोत? क्लॉटिंग फॅक्टर जेव्हा पेशंटला काय तर ब्लिडिंग डिसऑर्डर असतील, ठीक आहे, ब्लिडिंगच्या प्रॉब्लेम असतील तेव्हा. तर आपण त्याला काय 2-4 तासामध्ये देत राहणार का? नाही. म्हणून याचं ट्रान्सफ्युजन टाईम आहे 15 to 30 minutes. इथंच आपल्याला लक्षात येतं की फ्रेश फ्रोझन प्लाझ्मा आपण काय करू शकतो? ॲज अर्ली ॲज पॉसिबल पेशंटला फास्टमध्ये देऊ शकतो. ठीक आहे. तर कुठल्या कुठल्या पेशंटमध्ये आपल्याला FFP यूज करायचं आहे? सगळ्यात पहिले तर ब्लिडिंग डिसऑर्डरच्या पेशंटमध्ये. ठीक आहे. आणखी कुठे यूज करू शकतो आपण? बर्नच्या पेशंटमध्ये. ठीक आहे. बर्नच्या पेशंटमध्ये प्लाझ्मावर का बरं यूज करत असेल? त्याचं स्पेसिफिक रिझन आहे ॲज अ प्लाझ्मा एक्सपांडर. ॲज अ प्लाझ्मा एक्सपांडर. क्वेश्चन येतो बरेचदा की बर्नच्या पेशंटमध्ये आपण कुठलं ब्लडचं कंपोनंट देतो? तर FFP देतो. लक्षात ठेवायचं आहे. आणि कशासाठी देतो? तर ॲज अ प्लाझ्मा एक्सपांडर म्हणून देतो. ठीक आहे. दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे, एक तर बर्न्समध्ये आणि ब्लिडिंग डिसऑर्डरमध्ये. त्यानंतर आहे प्लेटलेट्स. प्लेटलेट्सची नॉर्मल रेंज काय असते आपल्या बॉडीमध्ये? कोणाला माहित आहे का? ठीक आहे. प्लेटलेट्सची नॉर्मल रेंज असते आपल्या बॉडीमध्ये 1.5 lakh to 4.5 lakhs. ठीक आहे. नेहमी लक्षात ठेवायचं आहे, प्लेटलेट्सचं काय विचारतात? तर नॉर्मल रेंज विचारतात. आणि प्लेटलेट्सचा लाईफस्पॅन किती असतो? तर 2 to 7 days. ठीक आहे. एवढा प्लेटलेटचा लाईफस्पॅन असतो. आता आपण बघूया प्लेटलेटचा स्टँडर्ड व्हॉल्यूम काय असणार आहे? तर 200 to 250 ml. आणि स्टोरेज टाईम किती असणार आहे प्लेटलेटचा? तर स्टोरेज टाईम आहे फॉर ओनली 10 days. ठीक आहे. आता बघा, प्लेटलेटचं काय लाईफस्पॅनच कमी आहे. जसं आपला RBCचा लाईफस्पॅन सगळ्यांना माहिती आहे. किती असतो RBCचा लाईफस्पॅन? व्हेरी गुड. 120 days हा काय असतो? लाईफस्पॅन असतो. म्हणून आपण त्याला थोडा जास्त दिवसापर्यंत स्टोअर करून ठेवतो. पण काय प्लेटलेटचा लाईफस्पॅन कमी आहे म्हणून आपण त्याला काय कमी वेळासाठी स्टोअर करून ठेवू शकतो. आता प्लेटलेट कशासाठी यूज करतात? कोणी फंक्शन सांगेल का मला प्लेटलेटचं? यस, व्हेरी गुड. थ्रोम्बोसायटोपेनिया म्हणजेच काय ब्लिडिंग डिसऑर्डर असेल तर इथून आपल्याला परत लक्षात येतं प्लेटलेटचा पण ट्रान्सफ्युजन टाईम किती असेल? 15 to 30 minutes. ठीक आहे. प्लेटलेट्स पण आपण काय करतो? थ्रोम्बोसायटोपेनियामध्ये यूज करतो किंवा अदर ब्लिडिंग डिसऑर्डरमध्ये काय करतो? प्लेटलेट आपण यूज करतो. म्हणून त्याचं पण टाईम काय असणार आहे? कमी असणार आहे. ओके. आता प्लेटलेटचे 2 प्रोटोकॉल आहे की प्लेटलेट आपल्याला कधी ट्रान्सफ्यूज करायला पाहिजे. ठीक आहे. तर 2 प्रोटोकॉल आहे. एक म्हणजे हिमोरेजिक पेशंट. हिमोरेजिक पेशंट म्हणजे अशा पेशंटमध्ये जिथं ॲक्टिव्ह ब्लिडिंग चालू आहे. ठीक आहे. आणि ज्याच्यामध्ये प्लेटलेट्स किती आहे? तर लेस दॅन 40,000. 40K म्हणजे किती? लेस दॅन 40,000. तर अशा पेशंटमध्ये ज्याच्यामध्ये ॲक्टिव्ह ब्लिडिंग आहे आणि प्लेटलेटची व्हॅल्यू किती आहे? तर लेस दॅन 40,000. आणि नॉन सिम्प्टोमॅटिक पेशंट. ठीक आहे. नॉन सिम्प्टोमॅटिक पेशंट, असा पेशंट ज्याला ॲक्टिव्ह ब्लिडिंग चालू नाही आहे, बंद्याची प्लेटलेटची व्हॅल्यू किती आहे? लेस दॅन 10K. ठीक आहे. जर एखाद्या पेशंटची व्हॅल्यू जर काय प्लेटलेटची व्हॅल्यू 10,000पेक्षा कमी आहे पण त्याला ब्लिडिंग नाही आहे, तर आपण असा विचार करत नाही अरे याला तर ॲक्टिव्ह ब्लिडिंग नाही, प्लेटलेट द्यायची काय गरज आहे. तसं नाही. जर त्याला ब्लिडिंग स्टार्ट झाली तर काय एकदम ॲक्यूट आणि सिव्हिअर ब्लिडिंग होईल त्याला. म्हणून काय जर असिम्प्टोमॅटिक पेशंट असेल तर त्याला लेस दॅन 10K जर असेल तर त्याला आपल्याला काय प्लेटलेट ट्रान्सफ्यूज करायचे आहे. आणि जर पेशंट ब्लिडिंग असेल, हिमोरेजिक पेशंट असेल तर त्याला काय लेस दॅन 40K जर असेल तर आपण त्याला प्लेटलेट देऊ शकतो. हे दोन्ही प्रोटोकॉल प्लेटलेटबद्दल आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि याचा यूज काय सांगितला आपण तर थ्रोम्बोसायटोपेनिक पेशंटमध्ये आपण काय करतो? प्लेटलेट यूज करतो. ठीक आहे. यानंतर आणखी 1-2 प्रॉडक्ट असतात तर त्याचे फक्त यूज लक्षात ठेवायचे आपल्याला. ते असतं अल्ब्युमिन. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं
अल्ब्युमिन काय, इट इज द प्लाझ्मा प्रोटीन. आणि अल्ब्युमिनचं मेन फंक्शन काय असतं, टू मेंटेन द ऑन्कोटिक प्रेशर. ऑन्कोटिक प्रेशर, ठीक आहे. ऑन्कोटिक प्रेशर मेंटेन करण्यासाठी काय होतो, लिव्हर आपल्या अल्ब्युमिन यूज करतो, ठीक आहे. तुम्ही MSN मध्ये शिकला असाल. तर जर आता आपण कुठल्या कंडिशनमध्ये मग आपण अल्ब्युमिन ट्रान्सफ्यूज करणार आहे पेशंटला, तर लिव्हर फेल्युअर, लिव्हर फेल्युअर आणि हायपोअल्ब्युमिनिया, या दोन कंडिशनमध्ये काय करतो आपण, अल्ब्युमिन यूज करतो, ठीक आहे. आणखी काय असतं, क्रायोप्रेसिटेट्स, 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 ठीक आहे. हे पण काय क्लॉटिंग फॅक्टर म्हणून आपण यूज करतो क्रायोप्रेसिटेटला. आणि मोस्टली कुठल्या कंडिशनमध्ये, तर हिमोफिलियामध्ये यूज करतो, ठीक आहे. या दोन्ही प्रॉडक्टचे काय आपल्याला यूज लक्षात ठेवायचे. अल्ब्युमिन आपण कशामध्ये यूज करतो, तर लिव्हर फेल्युअरमध्ये आणि हायपोअल्ब्युमिनियामध्ये. आणि क्रायोप्रेसिटेट आपण कुठे यूज करतो, तर जनरली ब्लिडिंग डिसऑर्डरमध्ये यूज करतो, बट मोस्टली आपण कशामध्ये, तर हिमोफिलियामध्ये यूज करतो, ठीक आहे. तर आता आपण एकदा परत काय मी तुम्हाला सगळ्यांचं यूज रिपीट करणार आहे, ठीक आहे. तर आता सांगितलं मी तुम्हाला RBC. RBCमध्ये आपण काय देतो, फक्त पेशंटला रेड ब्लड सेल्स देतोय. तर रेड ब्लड सेल्स आपण कुठे, तर ॲनिमियामध्ये देतो, त्यामध्ये ॲक्यूट कंडिशन असेल किंवा क्रोनिक कंडिशन असेल. नंतर होल ब्लड, होल ब्लडबद्दल मी तुम्हाला काय सांगितलं की याच्यामध्ये काय कुठलाही कंटेंट रिमूव्ह केलेला नाही आहे. तर कोणत्या पेशंटमध्ये आपण यूज करतो, शॉकच्या पेशंटमध्ये, म्हणजे हायपोव्हॉल्मिक शॉकच्या पेशंटमध्ये, देन मेजर ट्रॉमामध्ये आणि मेजर सर्जरीजमध्ये, ठीक आहे. त्यानंतर FFP आपण कशामध्ये यूज करतो, तर ब्लिडिंग डिसऑर्डरमध्ये आणि मोस्टली कुठे, तर बर्न्समध्ये ॲज अ प्लाझ्मा एक्सपांडर. त्यानंतर प्लेटलेट सांगितलं काय, थ्रोम्बोसायटोपेनियामध्ये आपण यूज करतो प्लेटलेट. आणि त्यानंतर अल्ब्युमिन कुठे, तर लिव्हर फेल्युअरमध्ये आणि हायपोअल्ब्युमिनियामध्ये. आणि त्यानंतर क्रायोप्रेसिटेटचा यूज हिमोफिलियामध्ये. या सगळ्यांचा तुम्हाला स्टँडर्ड व्हॉल्यूम, स्टोरेज टाईम आणि ट्रान्सफ्युजन टाईम काय डिस्टिंग्विश करून लक्षात ठेवायचं आहे, ओके. तर हे काय झालं, आपलं सगळं ब्लड प्रॉडक्ट्सबद्दल आपण बघितलं. आले का लक्षात सगळ्यांना ब्लड प्रॉडक्ट्स? कुठे कोणाला काय डाऊट आहे? इथे बरेचदा क्वेश्चन येतात आणि कन्फ्युजिंग कुठं राहतं आपल्याला, तर ते स्टोरेज टाईमवर आपल्याला काय कन्फ्यूज करतात एक्झामिनर नेहमी, ठीक आहे. आता याच्यानंतर आपण बघणार आहोत कंडिशन्स फॉर ब्लड डोनेशन. कंडिशन्स फॉर ब्लड डोनेशन, ठीक आहे. आता ब्लड असं प्रॉडक्ट आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, याला काय आपण कुठल्याही लॅबमध्ये बनवू नाही शकत. तो फक्त आपण काय करू शकतो, डोनेट करू शकतो. म्हणूनच आपण काय म्हणतो, ब्लड डोनेशन इज ऑल्सो कॉल्ड ॲज लाईफ डोनेशन, ठीक आहे. तर ब्लड फक्त आपण काय डोनेशनने मिळू शकतो. तर ब्लड डोनेशनसाठी कुठल्या कुठल्या कंडिशन असायला पाहिजे, यावर पण क्वेश्चन येतो की काय डोनर जो असतो त्याने हा क्रायटेरिया नेहमी फुलफिल केला पाहिजे. आणि हा क्रायटेरिया जर फुलफिल केला नाही, तो काय करतो, ब्लड डोनेट करू नाही शकत. तर सगळ्यात पहिले असतं एज. तर डोनरची एज किती असली पाहिजे, तो 18 to 65 इयर, ठीक आहे. मोर दॅन 18 इयर जर असेल तरच आपण काय करू शकतो, ब्लड डोनेट करू शकतो. त्यानंतर काय असणार आहे, वेट, ठीक आहे. आपलं वेट किती पाहिजे, मोर दॅन 50 kg. 50 kg जर कमी असेल तर तुम्ही काय ब्लड डोनेट नाही करू शकाल. ब्लड डोनेशनला झाला आणि ते काय सांगतील, तुलाच रक्ताची गरज आहे असं सांगतील, ठीक आहे. त्यानंतर काय एच बी किती असला पाहिजे ब्लड डोनेशनचं, ठीक आहे. आपण स्वतः ॲनिमिक असून चालणार आहे का, नाही. आपला एच बी काय असला पाहिजे, मोर दॅन 12 ग्राम, ठीक आहे. मोर दॅन 12 ग्राम आपला एच बी असला पाहिजे. त्यानंतर आणखी कुठली कंडिशन असणार आहे, तर फ्री फ्रॉम इन्फेक्शन, फ्री फ्रॉम इन्फेक्शन, ठीक आहे. आपल्याला काय कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन नसायला पाहिजे. कारण बरेचदा तुम्हाला क्वेश्चन येतं की HIV पेशंट आहे, कॅन ही डोनेट ब्लड, ऑफकोर्स नॉट, ठीक आहे. तर काय असणार आहे, फ्री फ्रॉम इन्फेक्शनमध्ये त्याला कुठलेही डिसीज नसले पाहिजे. तर त्यामध्ये मोस्टली कुठले डिसीज येणार आहे, HIV येणार, हेपॅटायटिस येणार, ठीक आहे. आणखी काय, तर STD म्हणजेच काय, सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज नसले पाहिजे पेशंटला, आणि मलेरिया नसला पाहिजे, ठीक आहे. कुठलीही डिसीज कंडिशन नसली पाहिजे. पण जनरली आपण काय हे 4 कंडिशन लक्षात ठेवतो. HIV नसला पाहिजे पेशंटला, हेपॅटायटिस नसला पाहिजे, किंवा कुठलाही STD सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज नसला पाहिजे, आणि त्याला काय मलेरिया नसला पाहिजे.
त्यानंतर आणखी तर लास्ट 90 डेजमध्ये ब्लड डोनेट नाही केलेलं पाहिजे. बघा काही काही लोक काय करतात, फ्रिक्वेंटली ब्लड डोनेट करतात. फ्रिक्वेंटली म्हणजे काय, तर त्यांच्या ब्लड डोनेशनमध्ये काय 3 to 4 मंथचा नेहमी गॅप असला पाहिजे, किंवा आयडियली जर बघितलं आपण किती तर 90 डेजचा गॅप असला पाहिजे. ठीक आहे, 90 डेज. तर एवढ्या कंडिशन जर आपल्या काय डोनरनी फुलफिल केल्या तर तो काय करू शकतो, ब्लड डोनेट करू शकतो. एकदा आपण परत बघून घेऊया. काय तर एज किती असली पाहिजे, 18 to 65 इयर असली पाहिजे. त्यानंतर वेट किती असला पाहिजे, मोर दॅन 50 kg वेट असलं पाहिजे. एच बी किती असला पाहिजे, मोर दॅन 12 ग्राम असला पाहिजे. आणि तो काय फ्री फ्रॉम ऑल द इन्फेक्शन, त्याला कुठलंही इन्फेक्शन नसलं पाहिजे. आणि ब्लड डोनेशनमध्ये गॅप किती पाहिजे, 3 to 4 मंथ्स, किंवा एकदम जर स्पेसिफिकली विचारलं तर आपल्याला काय सांगायचं आहे, 90 डेजचा गॅप असला पाहिजे. या कंडिशन्स आहे फॉर ब्लड डोनेशन. ओके, आलं लक्षात ब्लड डोनेशनच्या कंडिशन. आता याच्यानंतर आपण नेक्स्ट पार्ट बघणार आहे. तो सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे, तिथं जास्तीत जास्त क्वेश्चन आलेले आहे आपल्याला. ठीक आहे, हा पार्ट चांगला नाही बघा. व्हॉट आर द प्रिकॉशन्स ऑर केअर टेकन ड्युरिंग ब्लड ट्रान्सफ्युजन. ठीक आहे, प्रिकॉशन ऑर केअर. ठीक आहे, नर्सिंग ऑफिसरची काय रिस्पॉन्सिबिलिटी असते ब्लड ट्रान्सफ्युजनमध्ये. ठीक आहे, किंवा काय आपण कुठले प्रिकॉशन घ्यायला पाहिजे ते 1 by 1 आपण काय करूया बघूया. तर सगळ्यात पहिले आपण जेव्हा ब्लड ट्रान्सफ्युजन करतो तर सगळ्यात पहिली कंडिशन काय असते, कुठलं प्रिकॉशन असते, तर क्रॉस मॅच ब्लड गेलं पाहिजे. क्रॉस मॅच तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आपण ब्लड डोनेशनच्या पहिले ब्लड ट्रान्सफ्युजनच्या पहिले काय करतो, तर पेशंटचा सॅम्पल घेतो आणि त्याला क्रॉस मॅचिंगसाठी पाठवतो. ठीक आहे, आणि जर क्रॉस मॅच जर झालेलं नसेल तर आपण काय करतो, ब्लड कोणाला ट्रान्सफ्यूज करत नाही. ठीक आहे, त्याच्या आणखी वेगवेगळ्या कंडिशन असतात, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. तर इथे काय क्रॉस मॅच ब्लड असलं पाहिजे. आणि किती लोकांनी हे ब्लड टेस्ट केलेलं पाहिजे, आयदर 2 हेल्थकेअर पर्सननी. ठीक आहे, 2 हेल्थकेअर पर्सननी काय ब्लडची क्रॉस मॅचिंग झालेली आहे ते चेक केलं पाहिजे. यामध्ये काय दोन्ही नर्सिंग ऑफिसर असू शकतात, किंवा आयदर एक फिजिशियन आणि एक नर्सिंग ऑफिसर असू शकतो. पण लक्षात ठेवायचं, ऑलवेज ट्रान्सफ्यूज क्रॉस मॅच ब्लड. ठीक आहे, पहिले क्रॉस मॅच चेक करायचा आहे, नंतर ट्रान्सफ्यूज करायचं आहे. हा झाला सगळ्यात पहिला पॉईंट. ठीक आहे, दुसरा पॉईंट आहे ॲडमिनिस्टर ॲट रूम टेम्परेचर. ॲडमिनिस्टर ॲट रूम टेम्परेचर. आता याचं कारण काय सांगतो बघा. आपण काय करतो, ब्लड बँकमधून ब्लड रिसीव्ह केलं, तुम्ही ब्लड रिसीव्ह केलं असेल तुम्हाला माहीत आहे, तर ते काय असतं, एकदम चिल असतं. चिल का बरं असतं, कारण की आपण ब्लड कुठं किती टेम्परेचरवर स्टोअर करतो, तर 4 डिग्री सेंटीग्रेडवर आपण काय करतो, ब्लड स्टोअर करून ठेवतो. ठीक आहे, तर जसं आपण रिसीव्ह केलं तसं लगेच पेशंटला लावू शकतो का, नाही. पेशंट काय होईल, हायपोथर्मियामध्ये जाईल. म्हणून आपण काय करतो, त्या ब्लड बॅगला वॉर्म करतो. पण आपल्याकडे आपण काय यूज करतो, आपण त्याला ब्लँकेटमध्ये असं झाकून ठेवतो. ठीक आहे, पण त्यासाठी काय ब्लड वॉर्मर येतात स्पेशल. पण तुम्हाला काय करायचं, असं कुठं एकदम उकळत्या पाण्यात वगैरे नाही टाकायचं आहे, किंवा हॉट एअर ओव्हन वगैरे काही असेल, किंवा मायक्रोवेव्ह ओव्हन वगैरे असेल, असलं काही यूज नाही करायचं आहे. सिम्पल आपलं काय आपल्याकडली टेक्निक सांगतो मी, की आपण काय करतो, ब्लँकेटमध्ये ठेवतो. पण ॲडव्हान्स काय असतात, त्यासाठी स्पेशल ब्लड वॉर्मर मिळतात. तर सांगायचं पॉईंट एवढंच होतं, की ॲडमिनिस्टर ॲट रूम टेम्परेचर. ठीक आहे, आणि विदिन 30 मिनिट्समध्ये ब्लड बँकपासून आपण रिसीव्ह केल्यापासून 30 मिनिटमध्ये काय BT स्टार्ट झालं पाहिजे. ओके, पॉईंट क्लिअर झाला सगळ्यांना. आपल्याला काय करायचं आहे, रूम टेम्परेचरला ॲडमिनिस्टर करायचं आहे. किंवा जर आणखी स्पेसिफिक जर विचारलं तुम्हाला किती, तर 22 to 23 डिग्री सेंटीग्रेड. ठीक आहे, हा टेम्परेचर तुम्ही लक्षात ठेवू शकता, की या टेम्परेचरला आपल्याला काय ब्लड ट्रान्सफ्यूज करायचं आहे. आणि विदिन 30 मिनिट्स आफ्टर रिसिव्हिंग फ्रॉम द ब्लड बँक. म्हणजे 30 मिनिटाच्या आतमध्ये आपण काय केलं पाहिजे, तर ते ब्लड स्टार्ट केलं पाहिजे. का, कारण की आपण त्याला जास्त वेळ ठेवू नाही शकत, कारण त्याचं जर काय झालं, टेम्परेचर खूप जास्त झालं तर त्याच्यामुळे पण काय होतं, वेगळे कॉम्प्लिकेशन होतात. ते आपण नंतर काय कॉम्प्लिकेशनमध्ये बघणार आहोत. तर 2 पॉईंट आपण क्लिअर केले. सगळ्यात पहिले तर क्रॉस मॅच ब्लड दिलं पाहिजे, दुसरं काय तर ॲडमिनिस्टर ॲट रूम टेम्परेचर. आता ह्याच्यासाठी आपण फिल्टर कुठला यूज केला पाहिजे. ठीक आहे, तुम्ही जर ब्लड ट्रान्सफ्युजन दिलं असेल तर तुम्हाला माहीत आहे, नॉर्मल IV सेटमध्ये आणि ब्लड ट्रान्सफ्युजनचा जो सेट असतो त्याला आपण BT सेट म्हणतो.
त्याच्यामध्ये काय फरक असतो, तर त्याच्यामध्ये काय लावले असतं, एक फिल्टर लावले असतं पांढऱ्या कलरचं, त्याला छोटे छोटे असे काय असतात, नेट असतात, जाळीसारखी असतात, त्याला आपण काय म्हणतो, फिल्टर म्हणतो. तर त्या फिल्टरची साईज काय आहे हा क्वेश्चन विचारतो, तर त्याची साईज असते 14 मायक्रॉन. ठीक आहे, लक्षात ठेवायचे, यू ऑलवेज यूज 14 मायक्रॉन फिल्टर फॉर द ब्लड ट्रान्सफ्युजन. आणि आपण जो कॅन्युला लावतो पेशंटला, तो कॅन्युला किती नंबरचा असला पाहिजे किंवा किती गेजचा असला पाहिजे. ठीक आहे, तर 20 गेजचा तो कॅन्युला असला पाहिजे. आपण IV ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये शिकलेला आहे कॅन्युलाचा कलर. मला सांगा 20 गेजचा कोणता कॅन्युला असतो, काय कलर असतो त्याचा, पिंक. व्हेरी गुड, पिंक कलरचा आपण कॅन्युला काय करतो, यूज करतो. बरं, काही बुकमध्ये काय 18 गेजचा पण दिलेला आहे. ठीक आहे, तर दोन्हीमध्ये कन्फ्यूज नाही व्हायचं. जर आपल्याला क्वेश्चन जर आला, ठीक आहे, तर त्यामध्ये आयदर एक तर 18 दिलेला असेल किंवा 20 गॉज दिलेला असेल. ठीक आहे, तर दोनपैकी एक कुठलं पण आन्सर करेक्ट करू शकतो. आणि जर दोन्ही जर दिलं असेल तर कन्फ्यूज नाही व्हायचा, ऑलवेज आहे 20 गेज पिंक कॅन्युला आपल्याला काय करेक्ट आन्सर करायचा आहे. तर हा पॉईंट आपण तिसरा क्लिअर केला की फिल्टर किती यूज करायचा आहे, 40 मायक्रोमीटरचा, आणि किती गेजचा कॅन्युला यूज करायचा आहे, 20 गेज पिंक कलर. पिंक कलरचा का बरं एवढं मी स्पेसिफिकली सांगतो, कारण की एम्समध्ये इमेज बेस्ड क्वेश्चन येतात आणि तुम्हाला फक्त क्वेश्चन दिलेला असतो काय की फॉलोइंग कॅन्युला इज यूज फॉर. ठीक आहे, किंवा विच कलर कॅन्युला इज यूज फॉर ब्लड ट्रान्सफ्युजन. तर आपल्याला लक्षात असलं पाहिजे पिंक कलर कॅन्युला इज यूज फॉर ब्लड ट्रान्सफ्युजन. ठीक आहे, आता आपण बघूया काय तर फ्लो रेट. फ्लो रेट, तर फ्लो रेट काय असणार पाहिजे, तर फर्स्ट 15 मिनिटमध्ये. ठीक आहे, फर्स्ट 15 मिनिटमध्ये फ्लो रेट असला पाहिजे 50 ml पर आवर. 50 ml पर आवर हा पहिल्या 15 मिनिटात रेट का बरं असला पाहिजे एवढा स्लो, तर त्याच्या मागचं स्पेशल कारण आहे. ठीक आहे, की आपण जेव्हा ब्लड ट्रान्सफ्युजन देतो पेशंटला, तर त्याला सुरुवातीच्या 5 ते 15 मिनिटात काय येऊ शकतात, त्याला ॲलर्जिक रिॲक्शन येऊ शकतात, ॲनाफायलेक्टिक रिॲक्शन येऊ शकतात, किंवा आणखी हिमोलायटिक रिॲक्शन वगैरे होऊ शकतात. तर या सगळ्या रिॲक्शन आपल्याला काय डिटेक्ट करता आलं पाहिजे ॲज अर्ली ॲज पॉसिबल. तर त्यासाठी आपण काय करतो, फर्स्ट 15 मिनिटमध्ये किती रेट ठेवतो, तर फक्त 15 ml पर आवर. ठीक आहे, आणि BTचा टोटल टाईम किती असला पाहिजे, मी मगाशी सांगितलं तुम्हाला किती, 3 to 4 आवर किंवा 2 to 4 आवर. आणि जर मोस्ट स्पेसिफिकली आपल्याला आणखी विचारलं तर लेस दॅन 4 आवर. बरं, आपण BT लेस दॅन 4 आवरमध्येच का बरं देतो, तर त्याचं एक स्पेसिफिक कारण आहे. त्यासाठी की जर आपण ब्लड बँक जर खूप वेळेसाठी हँग करून ठेवली, ठीक आहे, तर त्यामध्ये काय होऊ शकतं, बॅक्टेरियल ग्रोथ होऊ शकते. आणि बॅक्टेरियल ग्रोथ जर झाली तर आपल्याला माहिती आहे काय होणार, पेशंटला सेप्सिस होऊ शकते, इन्फेक्शन होऊ शकते. म्हणून आपल्याला काय तर ब्लड नेहमी लेस दॅन 4 आवरमध्येच काय ट्रान्सफ्यूज करायचं आहे. ओके, आणखी दुसरं म्हणजे जेव्हा आपण BT देत असतो, ठीक आहे, तर तुम्ही बघितलं असेल बरेचदा काय होतं, कॅन्युला आपला बंद पडून जातो किंवा फ्लो बंद पडून जातो किंवा काय होऊन जातं, क्लॉट होऊन जातं. तर फ्लशसाठी काय यूज करायचं ऑलवेज, तर फ्लशसाठी एकच सोल्युशन यूज करायचं आहे, नॉर्मल सलाईन. यावर पण क्वेश्चन विचारतात. कुठलाही ड्रग यूज नाही करायचा आहे किंवा डेक्स्ट्रोज सोल्युशन यूज नाही करायचं आहे किंवा 5% डेक्स्ट्रोज नाही यूज करायचं आहे, RL नाही यूज करायचं आहे. ठीक आहे, फक्त नॉर्मल सलाईनला काय करायचं आहे, कॅन्युला फ्लश करायचा आहे. यावर पण बरेचदा क्वेश्चन विचारतात. ठीक आहे, नेवर यूज एनी ड्रग्स और एनी अदर व्हॉट आयू फ्लुइड्स, ओनली यूज नॉर्मल सलाईन. ठीक आहे, त्यानंतर आणखी काय, आता आपलं आणखी नर्सिंग ऑफिसरची यामध्ये मेन रिस्पॉन्सिबिलिटी काय, तर बरेचदा क्वेश्चन काय येतो, जर पेशंटला जर रिॲक्शन आली असेल, ठीक आहे, आयदर ॲनाफायलेक्टिक रिॲक्शन असेल किंवा ॲलर्जिक रिॲक्शन असेल, तर आपली रिस्पॉन्सिबिलिटी काय, तर सगळ्यात पहिलं काय असणार पाहिजे, स्टॉप द इन्फ्युजन. ठीक आहे, पण आता क्वेश्चन काय आले, याच्या पुढे पण ॲडव्हान्स झाले. आता ते नेक्स्ट स्टेप विचारतात की तुम्ही इन्फ्युजन स्टॉप केल्यानंतर दुसरी स्टेप काय करणार आहे, तर दुसरं स्टेप आपल्याला काय करायचं आहे, ॲडमिनिस्टर नॉर्मल सलाईन. ठीक आहे, पेशंटला नॉर्मल सलाईनची आपल्याला काय ड्रीप लावायची आहे, IV बॉटल लावायची आहे स्टॉप केल्यानंतर. ठीक आहे, आणि ड्युरिंग होल टाईम, म्हणजे जेव्हा आपलं BT पेशंटला जात असतं इन द स्पॅन ऑफ 3 to 4 आवर, तर आपल्याला पेशंटचे व्हायटल्स किती वेळा चेक करायचं, तर एव्हरी 15 मिनिटमध्ये. एव्हरी 15 मिनिटमध्ये आपल्याला काय पेशंटचे व्हायटल्स चेक करायचे आहे किंवा ॲटलिस्ट पेशंटला आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे. ठीक आहे, एव्हरी 15 मिनिट्स. हे कशासाठी करतो आपण, तर पेशंटमध्ये कुठले रिॲक्शन वगैरे आली आहे का ते डिटेक्ट करण्यासाठी. तर हा सगळं काय झाला, प्रिकॉशन्स और केअर टेकन ड्युरिंग व्हॉट ब्लड ट्रान्सफ्युजन. एकदा परत शॉर्टमध्ये रिपीट करतो,
क्रॉस मॅच ब्लड दिलं पाहिजे आणि 2 हेल्थकेअर पर्सनलनी काय ते आयडेंटिफाय केलं पाहिजे, क्रॉस मॅच बघितलं पाहिजे, चेक केलं पाहिजे. दुसरं काय, ऑलवेज ॲट रूम टेम्परेचरला आपल्याला ॲडमिनिस्टर करायचं आहे. नॉट टू काय चिल नसलं पाहिजे आणि टू हॉट पण नसलं पाहिजे. त्यानंतर फिल्टर किती 40 मायक्रॉनचा फिल्टर यूज करायचा आहे आणि 20 गेजचा पिंक कॅन्युला यूज करायचा आहे, किंवा तो नसेल तर आयदर आपल्याला 18 गेजचा यूज करायचा आहे. त्यानंतर काय फ्लो रेट काय असला पाहिजे, पहिल्या 15 मिनिटासाठी ओन्ली 15 ml पर आवर. हे का बरं, तर आपल्याला ॲज अर्ली ॲज पॉसिबल काय रिॲक्शन डिटेक्ट करता आला पाहिजे. त्यानंतर टाईम किती आहे तर लेस दॅन 4 आवरमध्ये बीटी कंप्लीट झालंच पाहिजे. आणि त्याचं कारण सांगितलं होतं कारण की ब्लड बॅगमध्ये काय बॅक्टेरियल ग्रोथ होऊ शकते. त्यानंतर काय फक्त आपल्याला फ्लश करायला नॉर्मल सलाईन यूज करायचं आहे. आणि जर रिॲक्शन आलीच इन केस तर आपल्याला काय पहिली स्टेप काय असली पाहिजे, ऑलवेज स्टॉप द इन्फ्युजन. आणि त्याच्यानंतरची जर स्टेप विचारली तर आपल्याला काय करायचं तर इन्फ्यूज नॉर्मल सलाईन. ठीक आहे, तर हे काय झालं सगळं प्रिकॉशन्स ऑर आयदर केअर टेकन ड्युरिंग द ब्लड ट्रान्सफ्युजन. आले सगळे पॉईंट लक्षात, कुठलं प्रिव्हेन्शन आणि प्रिकॉशन घ्यायचे आपल्याला. हा जो टॉपिक आहे प्रिकॉशनचा, इथं मॅक्झिमम क्वेश्चन विचारतात. कॅन्युलाची साईज विचारतात, कधी कधी फिल्टरची साईज विचारतात, कधी कुठलं सोल्युशन यूज करतात ते विचारतात. ठीक आहे, तर हे काय झालं आपलं प्रिकॉशन्स. आता याच्यानंतर आपण बघूया वॉटर. हॅलो, हां, NS का बरं लावतात बघा. नॉर्मल सलाईननं आपलं काय होतं, आपण काय करतो आपल्या बॉडीमध्ये ब्लड व्हॉल्यूम वाढवतो. ठीक आहे, आणि जास्त व्हॉल्यूम जर दिलं त्यानं काय होतं डायुरिसिस होतं, जास्त पेशंटला युरिनेशन होते. आणि बघा कुठलीही गोष्ट एक सपोज आपलं काय केलं की पॉयझनिंग झालेली आहे, तर पॉयझनिंगला आपण काय करतो डायल्यूट करण्याचा प्रयत्न करतो आणि तेवढाच त्याचा काय इफेक्ट कमी होतो. त्यासाठी आपण NS लावतो की जेवढं ब्लड गेलेलं आहे, ठीक आहे, त्यामुळे रिॲक्शन झालेली आहे, आयदर ABO असेल किंवा इनकॉम्प्लिबिलिटी RH इनकॉम्प्लिबिलिटी असेल, तर त्याला आपल्याला काय करायचं आहे डायल्यूट करायचं आहे. ठीक आहे, म्हणजे त्याचे जे इफेक्ट आहे ते कमी दिसणार आपल्याला. आणि जेवढं जास्त फ्लुइड जाईल पेशंटला तेवढं काय डायुरिसिस होईल, म्हणजे इझिली काय किडनी त्याला काय करेल फिल्टर करून बाहेर काढून टाकेल. आलं लक्षात? ओके, चला नेक्स्ट पॉईंट बघूया आपण. व्हॉट आर द कॉम्प्लिकेशन्स ऑफ द ब्लड ट्रान्सफ्युजन. कॉम्प्लिकेशन्स, व्हॉट आर द कॉम्प्लिकेशन्स. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले आपण बघूया ॲक्यूट हिमोलायटिक रिॲक्शन. ॲक्यूट हिमोलायटिक रिॲक्शन. ठीक आहे, आपण ब्लड ट्रान्सफ्युजनचे काय बघतो कॉम्प्लिकेशन्स बघतो. ॲक्यूट होऊन आपल्याला लक्षात काय येतं तर ही कंडिशन सडन आलेली आहे. हिमोलायटिक म्हणजे काय होतं तर किंवा हिमोलायसिसमध्ये काय होतं डिस्ट्रक्शन ऑफ द RBCs. ठीक आहे, तर ॲक्यूट अशा कुठल्या कंडिशन आहे ज्यामध्ये काय होतं हिमोलायसिस ऑफ द RBC होतं. तर असल्या 2 कंडिशन असतात, एक तर RH और ABO इनकॉम्पिटिबिलिटी. ठीक आहे, इनकॉम्पिटिबिलिटी. तर हे कशामुळे होतं तर आपण प्रॉपर क्रॉस मॅच जर नाही केलं ब्लडचं. ठीक आहे, तर हे कंडिशन किती येणार आहे विदिन 5 to 15 मिनिट्स. ठीक आहे, विदिन 5 to 15 मिनिट्स. म्हणून आपण काय करतो पेशंटला पहिल्या 15 मिनिटात ब्लड एकदम स्लो देतो आणि त्याला काय क्लोजली मॉनिटर करतो. तर या कारणासाठी कुठल्या तर पेशंटमध्ये कुठलं कॉम्प्लिकेशन होऊ शकतं ॲक्यूट हिमोलायटिक रिॲक्शन होऊ शकते. कशामुळे तर आयदर प्रॉपर क्रॉस मॅच ब्लड गेलं नसेल तर त्याच्यामुळे काय होणार पेशंटला RH और ABO इनकॉम्प्लिबिलिटी होणार. ठीक आहे, आणि त्याचा टाईम असणार किती तर विदिन पहिल्या 5 ते 15 मिनिटामध्ये काय होणार आहे हे रिॲक्शन येणार आहे. म्हणूनच आपण याला काय ॲक्यूट ट्रान्सफ्युजन रिॲक्शन असं पण म्हणतो. ठीक आहे, तर असं जर झालं तर सिम्पल आपलं काय आहे आपल्याला काय केअर घ्यायची आहे तर स्टॉप द इन्फ्युजन, स्टार्ट NS अँड इन्फॉर्म टू द फिजिशियन. ठीक आहे, त्यानंतर असणार आहे डिलेड हिमोलायटिक रिॲक्शन. डिलेड हिमोलायटिक रिॲक्शन. ठीक आहे, आता डिलेड म्हणजे काय तर थोड्या वेळाने येणारी रिॲक्शन आहे. हिमोलायटिक रिॲक्शन म्हणजे काय असेल सेम काय असणार आहे आपलं डिस्ट्रक्शन ऑफ द RBCs. तर हे किती 3 to 5 डेजमध्ये होऊ शकतं. ठीक आहे, 3 to 5 डेज. आता बरं डिलेड हिमोलायसिस का बरं होत आहे. ठीक आहे, तर काही जे लोक असतात किंवा पेशंट असतात त्यांच्यामध्ये काय ABO ब्लड ग्रुप नसतो तर अदर पण ब्लड ग्रुप असतात जे रेअर ब्लड ग्रुप असतात. ठीक आहे, अदर ब्लड ग्रुप्स. ठीक आहे, अदर ब्लड ग्रुपमध्ये काय होतं तर डिलेड हिमोलायटिक रिॲक्शन असतात. आता आपल्याला माहीत नसतं ना, ठीक आहे,
की ABO सोबत अदर पण काय ब्लड ग्रुप प्रेझेंट असेल तर त्याच्यामुळे पेशंटमध्ये काय होऊ शकतं तर डिलेड हिमोलायटिक रिॲक्शन. तिसरं काय असते तर पायरोजेनिक रिॲक्शन. पायरोजेनिक रिॲक्शन. ठीक आहे. आता पायरोजेनिक म्हणजे आपल्याला माहिती आहे सिंपल इथं काय होणार आहे आयदर सेप्सिस होणार आहे किंवा पेशंटला म्हणजेच काय होणार आहे इन्फेक्शन होणार आहे. ठीक आहे. पण सेप्सिस किंवा इन्फेक्शन ब्लडमधून पेशंटला कसं जाईल. ठीक आहे. तर आपण काय करतो प्रॉपर असेप्टिक टेक्निक यूज नाही केला तर ड्युरिंग IV कॅन्युलेशन असेल किंवा आपल्या काय ट्युबिंग्समध्ये कधी कधी काय होतं तर प्रॉब्लेम असतो त्यामध्ये फंगल ग्रोथ वगैरे झालेली असते त्यामुळे पेशंटला काय होतं सेप्सिस होतं. हा पॉईंट आपण IV ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये पण बघितलं की पेशंटला सेप्सिस कसं होतं आयदर त्या बॅगमध्ये पण इन्फेक्शन राहू शकतं किंवा त्या ट्युबिंग्समध्ये पण इन्फेक्शन राहू शकतं किंवा आपण प्रॉपर टेक्निकनी काय पेशंटला प्रिक करत नाही IV कॅन्युलेशन करत नाही त्यामुळे पेशंटला काय होतं पायरोजेनिक रिॲक्शन येऊ शकतात. ठीक आहे. त्यानंतर काय ॲलर्जिक रिॲक्शन. ॲलर्जिक रिॲक्शन. आता ॲलर्जिक रिॲक्शन आपण इझिली आयडेंटिफाय करतो काय होतं पेशंटला रॅशेस होते आणि इजिंग होतात. ठीक आहे. रॅशेस अँड इजिंग. रॅशेस आणि इचिंग वगैरे आलं तर आपण काय म्हणतो पेशंटला काय झालेलं आहे तर ॲलर्जिक रिॲक्शन आलेलं आहे. तिथं आपल्याला काय SOSचे ड्रग दिलेले असतात आयदर काय असते एक तर एविल असते डेक्झा असते किंवा हायड्रोकॉट असते. ठीक आहे. इथं पण क्वेश्चन विचारतात बरेचदा की पेशंटला काय ॲलर्जिक रिॲक्शन आलेली आहे तुम्ही कुठलं ड्रग ॲडमिनिस्टर कराल. आपण स्वतः आपल्या मनाने नाही जे SOS ड्रग डॉक्टरनी प्रिस्क्राईब केलेलं आहे त्यामध्ये कुठले असतात अँटी ॲलर्जिक ड्रग एक तर आयदर एविल असते डेक्झा असते और हायड्रोकॉट असते. यापैकी कुठलं पण ड्रग असणार ते तुम्हाला काय करायचं आहे SOSमध्ये लगेच पेशंटला द्यायचं आहे. ठीक आहे. ॲलर्जिक रिॲक्शनमध्ये हा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर असणार आहे ॲनाफायलेक्टिक रिॲक्शन. ॲनाफायलेक्टिक रिॲक्शन. आता ॲनाफायलेक्टिक रिॲक्शन या एकदम रेअर टाईपच्या रिॲक्शन आहे पण त्या फॅटल असतात त्यामुळे काय होऊ शकते पेशंटच्या डेथ होऊ शकते. तरी आपण कसं आयडेंटिफाय करणार आहे की पेशंटला काय ॲनाफायलेक्टिक रिॲक्शन झालेली आहे. ठीक आहे. तर पेशंटमध्ये आयदर काय असेल एक तर रिस्पायरेटरी फेल्युअरमध्ये असेल पेशंट किंवा कार्डिॲक फेल्युअरमध्ये असेल. असलं काही जर पेशंटला रिॲक्शन जर असेल तर आपण काय करू शकतो इझिली डिटेक्ट की पेशंटमध्ये काय तर ॲनाफायलेक्टिक रिॲक्शन झालेली आहे. यानंतर आणखी काय कॉम्प्लिकेशन होऊ शकतं पेशंटला तर सर्क्युलेटरी ओव्हरलोड. सर्क्युलेटरी ओव्हरलोड. आता सर्क्युलेटरी ओव्हरलोडमध्ये आपल्याला सिम्पली लक्षात येत आहे. ठीक आहे. तर आपण काय केलं आहे जास्त प्रमाणात पेशंटला काय केलं आहे ब्लड ट्रान्सफ्यूज केलेलं आहे तेव्हा काय झालं आपल्या बॉडीमध्ये काय झालं सगळं ब्लड व्हॉल्यूम इन्क्रीज झालेलं आहे म्हणजे मोर दॅन सफिशियंट म्हणजे जेवढं आपलं गरजेचं आहे त्याच्यापेक्षा जर आपण पेशंटला काय केलं ब्लड इन्फ्यूज केलं तर पेशंटमध्ये काय होईल सर्क्युलेटरी ओव्हरलोड होईल. ठीक आहे. किंवा आपण होल ब्लड जर दिलं जास्त पेशंटला होल ब्लड. ठीक आहे. आता पेशंट ॲनिमिक आहे पेशंटला फक्त काय तर PRBCची गरज आहे आणि पेशंटला आपण काय देतो होल ब्लड फ्रिक्वेंटली देत आहोत तर तशा पेशंटमध्ये काय होऊ शकतं सर्क्युलेटरी ओव्हरलोड होऊ शकते. ठीक आहे. आणखी आपण पॉईंट बघणार आहोत कॉम्प्लिकेशन बरेच आहेत. याच्यानंतर एक कॉम्प्लिकेशन आहे हिमोसिडेरोसिस. ठीक आहे. आता हिमोसिडेरोसिस म्हणजे काय तर यामध्ये काय होतं ॲबनॉर्मल डिपॉझिशन होऊन जातं आयरन पिगमेंटचं. ठीक आहे. ॲबनॉर्मल डिपॉझिशन ऑफ आयरन पिगमेंट. ठीक आहे. यालाच आपण काय म्हणतो हिमोसिडेरोसिस म्हणतो. ठीक आहे. तर यासाठी काय करतो पण हे कशामुळे होतं तर फ्रिक्वेंट ब्लड ट्रान्सफ्युजनमुळे होतं. कशामुळे होतं हिमोसिडेरोसिस फ्रिक्वेंट ब्लड ट्रान्सफ्युजन. ठीक आहे. आणि आपल्या बॉडीमध्ये जर या हिमोसिडेरोसिस किंवा या आयरन पिगमेंटची जर जास्त काय झाली लेवल वाढलेली आहे तर आपल्याला काय होऊ शकते टॉक्झिसिटी होऊ शकते. तर त्यासाठी आपण काय करतो हिमोसिडेरोसिसमध्ये एक अँटीडोट यूज करतो त्याला म्हणतो डिफेरॉक्झाईम. अँटीडोट. तुम्हाला एवढा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. डिफेरॉक्झायमिन हा काय अँटीडोट आहे कशाचा तर या पिगमेंटचा आयरन पिगमेंटचा जो काय झाला आहे ॲबनॉर्मली आपल्या बॉडीमध्ये डिपॉझिशन त्याचं झालेलं आहे पण कशामुळे आपण काय करतो फ्रिक्वेंट ब्लड ट्रान्सफ्युजन करत राहतो त्यामुळे काय होतं हे पिगमेंट आपल्या बॉडीमध्ये काय होतं डिपॉझिट होतो. आता याच्यानंतरचा एक महत्त्वाचा पॉईंट आहे आणि बरेचदा एम्समध्ये हा क्वेश्चन रिपीट झाला आहे तो आहे हायपर कॅलिमिया आणि हायपोकॅल्सिमिया. हा पॉईंट चांगल्यानं समजून घ्या.
हायपरकॅलिमिया अँड हायपोकॅल्सिमिया. तर पेशंटला आपण जेव्हा मासिव्ह ब्लड ट्रान्सफ्युजन देतो, ठीक आहे, मासिव्ह ब्लड ट्रान्सफ्युजन, तेव्हा पेशंटला काय होतं, हायपर कॅलिमिया होतो आणि हायपोकॅल्सिमिया. आता हायपर कॅलिमिया म्हणजे काय, कॅल्शियम म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, सगळ्यात पहिले काय पोटॅशियम, आणि हायपर म्हणजे काय तर पोटॅशियमची लेवल वाढलेली आहे, त्याला आपण काय म्हणतो हायपर कॅलिमिया. आणि दुसरं काय हायपोकॅल्सिमिया म्हणजे काय, कॅल्शियमची लेवल कमी झाली आहे. पण हे दोन्ही लेवल कमी का बरं झाली आहे आणि जास्त का बरं झाले त्यामागचं रिझन बघू. तर जेव्हा आपण पेशंटकडून होल ब्लड काय करतो, रिसीव करतो, म्हणजे जेव्हा पेशंटने ब्लड डोनेशन केलेलं असतं, तेव्हा RBCमध्ये काय असतं, पोटॅशियम प्रेझेंट असतं स्टोअर फॉर्ममध्ये. तर डे 1ला किती असतं, ठीक आहे, डे 1ला किती काय पोटॅशियम प्रेझेंट असतं RBCमध्ये, तर 7 मिली इक्विव्हॅलेंट पर लिटर, ठीक आहे. आणि आपण काय सांगितलं, RBCचा स्टोरेज टाईम किती आहे, 42 डेज, म्हणजे 42 डेजपर्यंत आपण काय करू शकतो, RBCला स्टोअर करू शकतो आणि त्याच्यानंतर काय करणार, आपण ट्रान्सफ्यूज करू शकतो, ठीक आहे. पण विचार करा, तर त्यामधल्या सगळ्या RBCचे लाईफस्पॅन काय डिफरंट राहणार आहे, एकाच लाईफस्पॅनच्या RBC राहणार आहे का, आपण जे ब्लड रिसीव केलं आहे नाही. तर त्यामधल्या काही RBC काय होतात, डिस्ट्रक्शन होऊन जातात, RBCचं काय हिमोलायसिस होऊन जातं. आणि हिमोलायसिस झालेल्या RBCमध्ये लेवल किती असते, तर 23, म्हणजे डे 7 वगैरे पकडून घेऊ आपण, डे 7ला किती 23 मिली इक्विव्हॅलेंट पर लिटर, ठीक आहे. आता हे बघा, जेव्हा आपण ब्लड रिसीव केले डे 1ला, तेव्हा काय 21 डेला आहे, डे 1ला किती 7 मिली इक्विव्हॅलेंट पर लिटर, आणि डे 21ला आपल्याकडे किती आहे 23 मिली इक्विव्हॅलेंट पर लिटर. आता एवढ्या प्रमाण जर आपल्याकडे जर वाढलं कशाचं, पोटॅशियमचं, तर ऑब्व्हियसली पेशंटला काय होणार आहे, हायपर कॅलिमिया होणार आहे. आला हा पॉईंट लक्षात, क्लिअर, ठीक आहे. आता याच्यानंतर बघा आपण हायपोकॅल्सिमिया कसा होतो पेशंटला. बरं बघा, जर आपण काय करतो, ब्लड बॅगमध्ये प्रिझर्वेटिव्ह यूज करतो, ठीक आहे. तर कुठले प्रिझर्वेटिव्ह यूज करतो, हा पण क्वेश्चन येऊ शकतो कधी, की आपण कुठले प्रिझर्वेटिव्ह यूज करू शकतो. तर एक ACD नावाचा प्रिझर्वेटिव्ह असतो आणि PCD, ठीक आहे. ACD म्हणजे ॲसिड सायट्रेट डेक्स्ट्रोज किंवा फॉस्फेट सायट्रेट डेक्स्ट्रोज, या दोन प्रकारचे आपण काय करतो, प्रिझर्वेटिव्ह यूज करू शकतो. आता या दोन्ही प्रिझर्वेटिव्हमध्ये काय प्रेझेंट आहे, सायट्रेट, ठीक आहे, सायट्रेट. हे सायट्रेट काय करतं, तर हे सायट्रेट कॅल्शियमला कंबाईन करून घेतं. आता सायट्रेट जेवढं आपण मासिव्ह ब्लड ट्रान्सफ्यूजन दिलं, तर जास्तीत जास्त सायट्रेट काय होणार आहे, आपल्या बॉडीमध्ये येणार आहे, आणि तो सायट्रेट काय करेल, आपल्या ब्लडमधलं कॅल्शियमला बाइंड करून घेईल. आणि ऑफकोर्स आपल्या काय ब्लडमधल्या कॅल्शियमला जर सायट्रेटने बाइंड करून घेतलं, तर त्यामुळे काय येणार, आपल्या ब्लडमध्ये कॅल्शियमची कमी येणार आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, हायपोकॅल्सिमिया. दोन्ही गोष्टी लक्षात आला, ठीक आहे. हायपर कॅलिमिया कसं होतं आणि हायपोकॅल्सिमिया कसा होतो, ठीक आहे. यानंतर आणखी एक कॉम्प्लिकेशन असतं, तो असतो हिपॅटायटिस सी, हिपॅटायटिस सी, ठीक आहे. बरेचदा क्वेश्चन येतो तुम्हाला, काय होतं की ब्लड ट्रान्सफ्युजनमुळे कुठला हिपॅटायटिस होतो, आणि त्यामध्ये ऑप्शन दिले असतात ABCDE. तर आपल्याला कॉमनली लक्षात ठेवायचं आहे की ब्लड ट्रान्सफ्युजनमध्ये कुठला होतो, तर हिपॅटायटिस सी हा कॉम्प्लिकेशन होतो. आणि लास्ट कॉम्प्लिकेशन पेशंटला काय होऊ शकतं, तर ॲसिडोसिस पण होऊ शकतो, ठीक आहे. हे सगळे काय झाले कॉम्प्लिकेशन्स ऑफ द ब्लड ट्रान्सफ्युजन, ठीक आहे. एकदा रिपीट करायचं कॉम्प्लिकेशन परत. कॉम्प्लिकेशन लक्षात आले का, दोन, ओके, हायपर कॅलिमिया आणि हायपोकॅल्सिमिया, ठीक आहे. हायपर कॅलिमिया, ठीक आहे. हायपर कॅलिमियामध्ये काय, तर पोटॅशियमची लेवल इन्क्रीज झाली आहे आपल्या बॉडीमध्ये, ठीक आहे. तर पोटॅशियमची लेवल वाढली कशी, आपल्या बॉडीमध्ये पोटॅशियम आलं कुठून, आपण पेशंटला काय देत आहोत, तर ब्लड ट्रान्सफ्यूज करत आहोत, ठीक आहे. जर जे RBC असतात, ठीक आहे, त्या RBCमध्ये काय असतं, तर पोटॅशियम स्टोअर्ड असतं, ठीक आहे. इथं लिहून टाकतो, स्टोअर्ड इन RBC, ठीक आहे. पण RBCची लाईफस्पॅन किती आहे, 120 डे, आपल्या सगळ्यांना माहीत आहे, ठीक आहे. आणि आपण जे काय केलेलं आहे, ब्लड रिसीव केलेलं आहे किंवा कोणी डोनेट केलेलं आहे, त्याच्यामध्ये काय असणार आहे, डिफरंट त्यांची लाईफ सायकल असणार आहे, ठीक आहे. तर डे 1ला जेव्हा आपण काय करतो, ब्लड रिसीव करतो डे 1ला, तर त्या RBCमध्ये स्टोअर्ड किती असतं, तर 7
मिली इक्विव्हॅलंट पर लिटर. ठीक आहे, एवढंच काय असतं त्यांच्यामध्ये स्टोअर्ड आपलं पोटॅशियम असतं. ठीक आहे, आणि डे 21पर्यंत किती होऊन जातं ते डे 21. ते डे 21पर्यंत त्यांची व्हॅल्यू होऊन जाते 20 मिली इक्विव्हॅलंट पर लिटर. ठीक आहे, सॉरी 23 मिली इक्विव्हॅलंट पर लिटर एवढी काय होऊन जाते ते. आणि हे कशामुळे होत आहे ही लेवल, तर डिस्ट्रक्शन ऑफ द RBC. RBCचं डिस्ट्रक्शन होत आहे, त्यामुळे काय पोटॅशियमची लेवल वाढत आहे. आता बघा जे बॅग आहे त्याच्यामध्ये काय RBCचं डिस्ट्रक्शन झालं आहे आणि तिथं पोटॅशियमची लेवल वाढलेली आहे. आणि ते इन्क्रीज पोटॅशियम लेवलचं जर आपण काय केलं, ब्लड पेशंटला ट्रान्सफ्यूज केलं, तर ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये काय होणार आहे, पेशंटला हायपर कॅलिमिया होणार आहे. आलं लक्षात हायपर कॅलिमिया कसा होतो. आता बघू हायपोकॅल्सिमिया. हायपोकॅल्सिमिया सगळ्यात पहिले काय, हायपोकॅल्सिमिया म्हणजे काय, तर कॅल्शियमची लेवल डिक्रीज झाली आहे. तर मी तुम्हाला सांगितलं की आपण काय करतो, ब्लड बॅगमध्ये काय करतो किंवा ब्लड कशामध्ये स्टोअर करतो, तर प्रिझर्वेटिव्ह असतात. ते प्रिझर्वेटिव्ह कुठले असतात, ACD आणि PCD. ठीक आहे, आणखी 2-4 प्रिझर्वेटिव्ह असतात, पण हे आपण कॉमनली यूज करतो. ठीक आहे, ACD म्हणजे काय, ॲसिड सायट्रेट डेक्स्ट्रोज. ॲसिड सायट्रेट डेक्स्ट्रोज. आणि PCD काय, तर फॉस्फेट सायट्रेट डेक्स्ट्रोज. तर हे सायट्रेट जे प्रेझेंट असतं या प्रिझर्वेटिव्हमध्ये, ते काय करतं, कॅल्शियमला बाइंड करतं. सायट्रेट प्लस कॅल्शियम. ठीक आहे, आणि या सायट्रेटने जर कॅल्शियमला बाइंड केलं आपल्या ब्लडमधला, तर आपल्या ब्लडमधलं काय होणार आहे, कॅल्शियमची लेवल कमी होणार आहे. म्हणजेच त्यालाच आपण काय म्हणतो, हायपोकॅल्सिमिया होणार आहे. ठीक आहे, आलं लक्षात दोन्ही गोष्टी. ओके, आणि ते हिमोसेरोडोसिसचं लक्षात आलं आहे सगळ्यांना. फ्रिक्वेंट ब्लड ट्रान्सफ्युजनमुळे काय होतं, आपल्या बॉडीमध्ये आयरन पिगमेंट ॲबनॉर्मली डिपॉझिट होतं आणि त्याची टॉक्झिसिटी होऊ शकते. म्हणून आपण कुठला अँटीडोट यूज करतो, तर डिफेरोक्झायमिन.